नमस्कार, नागरिक शस्त्र न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण प्रभाग क्रमांक 34 मध्ये आहोत आणि आपल्या सोबत भारतीय जनता पक्षाचा पूर्ण पॅनेल आहेत। सगळे उमेदवार आपल्या सोबत आहेत। काय सांगाल ताई, आपण कशा प्रकारे प्रचार सुरू आहे? खूप उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हा सगळ्यांना भेटत आहे। भारतीय जनता पार्टीने जो आम्हा चौघांवरती विश्वास दाखवलेला आहे आणि इथून पुढचे जे विकास कामं जनता पार्टीचे विजन जे आहे आपलं ते लोकांनाही कळतंय। आदरणीय नरेंद्रजी मोदी आहेत, आपल्या देवेंद्रजी फडणवीस आहेत, तसंच आपल्या नगरपालिकेत जर भारतीय जनता पार्टीचं जर सरकार बनलं तर आपल्याला अजून फायदा होईल आणि विकास कामे अजून जोरात चालू होतील। आणि आता तुम्ही नागरिकांमध्ये फिरताय, काय नागरिक समस्या तुम्हाला सांगताय? महत्वाचा जो मुद्दा आहे नरे आणि उर्वरित धायरी जो आता नवीन प्रभाग मध्ये जोडला गेलेला आहे, त्यामध्ये पाणीचा खूप सारा प्रश्न आहे आणि ट्रॅफिक आणि रस्त्यांचे जास्त प्रश्न समोर आलेले आहेत। नक्कीच आता पुढचे जे उमेदवार आहेत राजा भाऊ, त्यांच्याकडे 2 टर्मचा अनुभव आहे। काय सांगाल, कशा पद्धतीने प्रचार चालते? खर तर अतिशय उत्कृष्ट प्रतिसाद नागरिकांकडूनच मिळतोय आणि ज्या ज्या ठिकाणी जाईल त्या त्या ठिकाणी आम्हाला थंब करूनच सांगतायत की तुमचं म्हणजे तुम्ही निवडून तर आलेलं आहे, आता पुढची अजून म्हणजे जी काय लीडची जी हे त्याच्यासाठीच तुम्ही झटायला लागणार आहे, एवढंच नागरिक सांगतायत की काळजी करू नका, आम्ही सगळे तुमच्या पाठीशी आहोत। सगळे चारीचे जे उमेदवार आहेत त्यांना चांगला प्रतिसाद आहे आणि प्रचार यंत्रणा पण जोरात चालू आहे। आता म्हणजे मागच्या पंचवार्षिक मध्ये जी काही कामं राहिलेली आहेत ती आता या पंचवार्षिक मध्ये पूर्ण करण्याचा संकल्प 100% ह्या पंचवार्षिक मध्ये जे काम आता नव्याने समाविष्ट झालेली गावं आहेत तिथं सुद्धा आपण करणार आहोत। प्यायच्या पाण्याच्या समस्या आहेत, रस्त्याच्या आहेत, कचऱ्याच्या आहेत, इतर अजून भरपूर समस्या येणाऱ्या गावामध्ये, उर्वरित दायरी गावामध्ये आहेत। आणि जे पहिले ज्या ठिकाणी आम्ही नगरसेवक होतो त्या ठिकाणच्या पण काही समस्या राहिलेल्या आहेत, त्या सोडून आजूबाजूची जी ही गावं नव्याने समाविष्ट झालेली आहे तिथं सुद्धा आपण चांगल्या प्रकारे काम करू, जेणेकरून ह्या भागामध्ये जसा विकास केलेला आहे तसाच विकास आपण त्या पण भागामध्ये करू आणि तिथल्या नागरिकांना व्यवस्थित पाणी पुरवठा किंवा ज्या काही समस्या आहेत तिकडच्या त्या 100% आम्ही चारी नगरसेवक 100% सोडू। आता तुमच्या विरोधी पक्षाकडून म्हणजे विरोधी उमेदवाराकडून जो काही सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हिडिओ करून जे काही प्रचार केला, अपप्रचार केला जातोय, त्याबद्दल काय? आता खरं तर 4 वर्ष प्रशासन असल्यामुळं काही ठिकाणी समजा गार्डन मध्ये मी आता रात्री पाहिलं की गार्डन मध्ये जाऊन ते सुकलेलं गवत दाखवतायत किंवा काय हे दाखवतायत, पण हे कळत नाही की बाबा 4 वर्ष प्रशासन आहे तर त्याच्या अगोदरचा कालावधी त्यांनी दाखवला। गार्डन तुम्ही केले तर ते म्हणजे तुम्ही प्रशासनावर नाही, प्रशासनाचं खरं तर लक्ष असलं पाहिजे की बाबा एवढं खर्च करून गार्डन बनवलंय किंवा जे जे काही प्रोजेक्ट बनवलेत त्या त्या ठिकाणी 4 वर्षामध्ये त्यांचं जातीनं लक्ष घातलं पाहिजे होतं। त्यांनी ते त्या ज्या प्रमाणात ज्यावेळेस नगरसेवक होते त्यावेळेस तिथली परिस्थिती काय होती आणि नगरसेवक नसल्यानंतर काय परिस्थिती होती। आता हे जे पावसाळ्यामध्ये छत्र्या उगवतात तसे एक 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 उगवायला लागलेले आहेत। करोना काळामध्ये ह्याच्यामध्ये हे कुठे होते, ज्यावेळेस लोकांवरती कुठले प्रॉब्लेम येतात त्यावेळेस भारतीय जनता पार्टीचे प्रत्येक कार्यकर्ता तो स्वतः रस्त्यावरती उतरून काम करत असतो। हे फक्त इलेक्शन आलं किंवा राजकारण करायचं म्हणून करायचं ह्या पद्धतीचं हे न होता खरं रस्त्यावरती उतरून काम करायला पाहिजे। ते काम आतापर्यंत कुठल्याही पक्षाच्या यांनी केलेलं नाही, एखादा अर्धा वगळता। नाहीतर भारतीय जनता पार्टी ज्या ज्या ठिकाणी प्रॉब्लेम कुणाला नागरिकांना येत आहेत, ज्या ज्या ठिकाणची समस्या आहेत त्या सोडायचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीचा तळागाळातला जो छोटा जो कार्यकर्ता आहे तो सुद्धा त्या मदतीला जाऊन जात असतो। करोना काळामध्ये तुम्ही पाहिलं असेल की बऱ्याचशा ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे जे कार्यकर्ते होते ते रस्त्यावरती उतरलेले होते, बाकीचे सगळे आराम के साथ घरामध्ये सगळ्याच पक्षाचे बाकीच्या घरामध्ये बसलेले होते। नक्कीच आता पुढचे उमेदवार आपल्या सोबत आहेत। हरिदासजी चरवळ, काय सांगाल, कशा पद्धतीने नागरिकांचा तुम्हाला प्रतिसाद मिळतोय? तुम्ही पाहिलं असेल की संपूर्ण प्रभागामध्ये उत्स्फूर्त असा प्रतिसाद आमच्या सर्व चारही जे अधिकृत उमेदवार आहेत त्यांना मिळत आहे आणि लोक अतिशय उत्साहाने सांगत आहेत की विजय तुमचा निश्चितपणे होणार आहे आणि भविष्य काळामध्ये चांगलं काम आमच्या हातून व्हावं असे लोक शुभेच्छा देत आहेत।
आणि आता नव्याने तुमच्या प्रभागामध्ये जो काही ऍड झालेला भाग येणारे भाग त्याबाबत तुम्ही काही विचार केलाय? नव्याने जो समाविष्ट झालेला भाग आहे त्या भागामध्ये आमच्या बरोबर जे सीताई भूमकर आहे त्यांनी अतिशय उत्तम काम केलेलं आहे. काही समस्या निश्चितपणे आहेत, परंतु सोडवण्यासाठी आम्ही ब्लूप्रिंट तयार केलेली आहे. आणि तुम्ही पाहताल की पुढच्या 6 महिन्यामध्येच ज्या समस्या ज्या आहेत, मग पाण्याचा प्रश्न असेल, वाहतुकीचा प्रश्न असेल, त्याच्यावर कामाची सुरुवात ही झालेली तुम्हाला निश्चितपणे दिसेल. आणि लोकांना सुद्धा ड्रास्टिक चेंज जो आहे आपल्या प्रभागामध्ये हा झालेला निश्चितपणे दिसणार आहे. नक्कीच पुढच्या उमेदवार आपल्या सोबत आहेत. जयश्रीताई भूमकर ताई, काय सांगाल? आपण सरपंच म्हणून चांगलं काम केलंय, जिल्हा परिषद सदस्य म्हणून आपण चांगलं काम केलंय, आता आपल्याला नगरसेवक होण्याची संधी या ठिकाणी मिळते. काय विचार केला या प्रभागातल्या समस्या? मला जे आपल्या पक्षाने जे उमेदवारी दिली आहे, माझं काम बघूनच मला उमेदवारी नऱ्याच्या तर्फे दिली आहे. मी नऱ्या गावात माझ्या म्हणजे जे समस्या आहेत ते आता समस्या अशी आहे की कॉलेज भरपूर आहेत आपल्या, म्हणजे कॉलेज भरपूर असल्यामुळं आपल्या इथं आपल्या गावाल्यांचे बिल्डिंग भरपूर भाड्याने असल्यामुळं आपल्या इथं भाड्याची संख्या भरपूर आहे आणि मुलांची संख्या भरपूर आहे आणि कॉलेज भरपूर असल्यामुळं आपल्याकडे शिकायला आलेली मुलं बी भरपूर आहेत. ह्याच्यामुळं मला म्हणजे रोडची अडचण असन किंवा पाण्याची अडचण असन, हे सगळं म्हणजे शहरी भाग झाल्यामुळं जास्त प्रमाणात वाढल्यामुळं शहरी भाग हे थोडंसं पाण्याच्या अडचणी, रस्त्याच्या अडचणी ज्या भासतात त्या अडचणी आम्ही सोडण्याचा नक्कीच 4 जण मिळून प्रयत्न करणार आहे. आणि मोर्चा आम्हाला म्हणजे जे आता पक्षाने आम्हाला तिकीट 4 दिलेत, ह्याच्यात आमचं 4 बी सहभाग चांगलं राहून आम्हाला लोक चांगल्या म्हणजे चांगल्या मताने आम्ही 40 पर्यंत लीडनी जाऊ, एवढा प्रतिसाद आम्हाला चांगला आहे. आम्ही चांगल्या लीडनी येऊ आणि चांगल्या लीडनी येऊन चांगल्या प्रकाराने गुलाल उधळू, एवढंच मी बोलते. नक्कीच सर्व भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांनी सांगितले की गुलाल आम्ही येत्या 16 तारखेला उधळणार आहोतच. अशा प्रकारे या ठिकाणी सर्व विकासाची कामे आम्ही यामागे केलेली आहेत, त्याच्या जोरावर आम्ही 16 तारखेला नक्कीच गुलाल उधळू. नागरिक शास्त्र न्यूज साठी ज्ञानेश्वर अण्णा दळवी, पुणे.